एका छोट्या घरात सकाळची धावपळ सुरू होती. आदित्य नुकताच उठला होता. स्वयंपाकघरात त्याची आई चहा बनवत होती. "आदित्य, चहा घे रे बाळा." आदित्य घाईत म्हणाला, "नको आई, उशीर झालाय, आज इंटरव्ह्यू आहे." आई पटकन डबा घेऊन आली. "थांब, हा डबा तरी घे." आदित्य चिडला, "आई प्लीज, रोज रोज हेच, मला वेळ नाहीये." आणि दरवाजा जोरात बंद झाला. आई काही क्षण तिथेच उभी राहिली. हातातला डबा हळूच खाली ठेवला. डोळ्यात पाणी आलं, पण चेहऱ्यावर मात्र हलकंसं हसू होतं. ती स्वतःशीच म्हणाली, "माझा आदित्य मोठा होतोय." दिवसभरानंतर इंटरव्ह्यू संपली. आदित्यच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याची निवड झाली होती. महिन्याला तब्बल 2 लाख रुपयांची नोकरी. त्यानं आनंदानं फोन काढला. पहिला नंबर डायल केला. आईचा. "आई, झालं, माझं सिलेक्शन झालं." पण फोन उचलला गेला नाही. आदित्य हसत म्हणाला, "झोपली असेल बहुतेक, घरी जाऊन सरप्राईज देतो." तो धावतच घरी पोहोचला. दरवाजा उघडाच होता. आदित्य आत गेला आणि अचानक थांबला. आई जमिनीवर पडलेली होती. "आई!" हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, "हार्ट अटॅक होता. सकाळी, साधारण 9 वाजता." सकाळी 9 वाजता. तोच वेळ जेव्हा आदित्य रागानं घराबाहेर पडला होता. काही वेळानं डॉक्टरांनी आईचा फोन त्याच्या हातात दिला. स्क्रीनवर एक मिस्ड कॉल दिसत होती. आदित्यची. आणि खाली एक मेसेज ड्राफ्ट, जो कधी सेंडच झाला नव्हता. त्यात लिहिलं होतं, "बाळा, डबा विसरलास? जेवण कर नक्की. इंटरव्ह्यू छान होईल. आई आहे ना." तो मेसेज वाचून आदित्य तिथेच जमिनीवर बसला. आज त्याच्याकडे 2 लाखांची नोकरी होती. पण ज्याला ही आनंदाची बातमी सांगायची होती, तीच व्यक्ती आता या जगात नव्हती. म्हणून घरी गेल्यावर आईबाबांना एकदा मिठी मारा. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम लपलेलं असतं. कारण उद्याची खात्री नसते, पण आजचं प्रेम आजच देता येतं.